हा चला आले आपले घर. शुभ्रा मी रागावणार आहे तुला आता. तुला मी सांगितलं होतं निघताना की अजिबात हट्ट करायचा नाही, त्रास द्यायचा नाही. का ऐकत नाहीस ग तू? अगं काय हे आल्या आल्या काय ओरडतेस तिला? अगं कसं झालं कार्य? मस्त फर्स्ट क्लास. खूप धमाल केली. अरे बापरे काय काय धमाल केली बाळाने. काय नाही, दिवसभर खेळणं, त्रास देणं, सतत खाणं. माझं निम्म लक्ष कार्यात आणि निम्म लक्ष हिच्याकडे होतं. चला आता तुम्ही फ्रेश व्हा, मी तोवर जेवायला वाढते. तू काय सगळ्यांचा स्वयंपाक करून ठेवलंस की काय? मग प्रवासात आल्यानंतर तुम्हाला भूक लागणार मला माहित होतं, म्हणून स्वयंपाक आधीच तयार ठेवला. हा नाही मला भूक तर लागलेली आहेच, पण मी आधी फ्रेश होतो. मंजिरी चला तुम्ही पण फ्रेश व्हा, मी पानं घेते. हो काकू. अगं तू एकटीने कशाला केलं असं सगळं? आपण दोघींनी मिळून केलं असतं ना. प्रवासावरून आल्यानंतर स्वयंपाक करायचा किती कंटाळा येतो ना, त्याचा मला चांगला अनुभव आहे. फ्रेश व्हालेच. ठीक. आई हा काय ग? शुभ्रा काय ग? शुभ्रा अगं काय बोल ना. तुला राग आला का माझा? मी तुला रागावले म्हणून? हे बाबा आला होता ना. तो काय बोलला? जा हातपाय धुवून घे जा. सांग नाही. शुभ्रा हा काय हट्टीपणा आहे? आई प्लीज सांग ना. काहीच नाही बोल, फक्त शुभ्रा कधी येणार आहे एवढंच विचारलं मला. म्हणजे आई तुम्ही आणि बाबा एकत्र येणार? आपण खूप धमाल करूया. आपण फिरायला जायचं आणि गप्पा मारायच्या. शुभ्रा मी एकदा सांगितलेलं ऐकलं नाहीस का तू? ऐकलं, पण सांग ना बाबा काय बोलला? काय? मी तुला 1000 वेळा सांगितले की मी तुझ्या बाबांबद्दल तुला काही सांगणार नाही म्हणून. का का नको विचारू, सांग ना. अगं काय विचारते ती? दे ना तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर. असं काय करतेस? मला सांग, मी देतो तिच्या प्रश्नाचं उत्तर. अहो काय नाही हो बाबा, सतत काही बाई विचारून भंडावून सोडते मला. आलेच मी. अरे तू मला विचार. हा मी देतो तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर. विचार. काय ते? मी नाही विचारणार, कारण मला माहितीये तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ नाही शकत. यश नेत्रा अगं सत्याचं बोलणं लय मनावर घेऊ नये ग. नाही आजी, दादा जे काही बोलले त्यात चुकीचं काहीच नव्हतं आणि मला त्यांचा राग नाही आला. मला राग आलाय प्रियाचा. मी पूर्णपणे फितवलंय आर्याला आणि आता दादांची कोंडी करून ठेवली. पण मला एक कळेना, सत्या प्रियाला काहीच कसं बोलत नाही. चारे काहीतरी असेल त्याच्या मनात. त्या बिगर तो असा शांत बसायचा नाही बघ. आर्याचा विचार करून तर नाहीच नाही, पण हे जास्त दिवस नाही चालायचं. त्याची सहनशक्ती संपली की प्रियाला लय मोठी किंमत मोजावी लागणार तिच्या समध्या उचापत्तींची. आर्या जीव की प्राण आहे दादांचा, त्यामुळे
ह्या सगळ्या प्रकरणात परत एकदा काही अनर्थ घडू नये एवढंच वाटतंय. नाही, माझी खात्री आहे सत्याच्या हातनं अशी आता कोणची बी गोष्ट घडायची नाही की ज्याच्यामुळं त्याचं आणि या घराचं नुकसान होईल. अरे वा, तुम्ही सगळे आधीच येऊन बसलात. माझ्या मम्माने स्पेशल जेवण बनवलंय ना. अगदी बरोबर. चल आपण जेवूया. नेत्रा, आजी आजी तुम्ही तरी. मम्मा, सगळे तुझ्याशी असं का वागतात? जाऊ दे ना, तू नको त्यांच्याकडे लक्ष दे. चल आपण दोघी जेवूया. आज मी माझ्या डॉलला स्वतःच्या हाताने भरवणार आहे. मम्मा आणि तिची डॉल दोघी जेवणार. येस. वाव, पहिला घास कोणाचा? मम्माचा. काय? आधी तू खा. आता तुझी टर्न. आवडलं? मनू, सत्यजितराव इथे येऊन गेले. तुम्ही दोघ जण भेटलात. तुम्हा दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही असं तर नाही ना होणार? अगं खरंच आमच्यात काहीच बोलणं नाही झालं. ते इथे आले, शुभ्राबद्दल विचारलं आणि गेले. अगं मग तेव्हाच बोलायचं ना त्यांच्याशी. नाही, नको. पुन्हा त्याच विषयांची उजळणी करायला लागू नये म्हणून मी विषयच नाही काढला कुठलाच. चल येते मी. अगं पण ही उजळणी तर होतच राहणार ना. किती दिवस टाळणार आहेस हा विषय तू? तुला कधी ना कधी सामोरं जावंच लागणार आहे. आणि त्या सत्यजित रावांना आपल्याबद्दलची सगळी माहिती. अगं आपण काहीच लपवू शकत नाही आता त्यांच्यापासून. हो, कल्पना आहे मला त्याची. शुभ्राचं काय म्हणणं आहे यावर? शुभ्रा खूप आनंदी आहे. तिचे बाबा बोलले तिच्याशी, त्यांची भेट झाली. खरंच काकू, गेल्या कित्येक वर्षात शुभ्राच्या चेहऱ्यावर इतकं समाधान मी कधीच पाहिलं नव्हतं जे आज दिसतंय. इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि तुला काहीच वाटत नाही? आज 7 वर्षांनी सत्यजितराव आणि तू समोरासमोर आला. मी तुझ्या मनाची रुष्टता समजू शकते. झालेल्या गोष्टी इतक्या पटकन विसरून जाणं कोणालाच शक्य नाही. तूही त्याला अपवत नाहीस. पण तुला त्यांच्याशी बोलावं लागेल. मला पण खूप वाटतं का. अगं मग बोल ना. हा मनू, डिवोर्स घेतलेलं काही तुम्ही एकमेव कपल नाही आहात. कित्येकांचे डिवोर्स होतात. पण आयुष्यात माणसं थांबत नाही. वेगवेगळ्या वाटेवरनं पुढे जात असतात. पण तुम्ही दोघेही जिथे होता तिथेच आहात. दोघेही नाही, मी, फक्त मी. त्यांनी तर केलं ना दुसरं लग्न. कधी कधी केलं? कुणाशी केलं? कोण आहे ती? ती मुरळकरांच्या घरात राहते? ती या जगात आहे का नाही हे सगळे प्रश्न तुलाच पडले होते ना. एकदा सत्यजितरावांशी बोलून घे. हे बघ काकू,
गेल्या 7 वर्षात सत्यजितच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडलंय हे जाणून घेण्यात मला काहीच रस नाहीये. फक्त काही गोष्टींबद्दल जाब मला त्यांना विचारायचाच आहे. मग कुठल्या गोष्टी तुला जाणून घ्यायच्या? ज्या मुलीचं नाव घ्यायची सुद्धा माझी इच्छा होत नाही ना, तिच्याबद्दल. त्या दोघांबद्दल मला जाणून घ्यायचंय आणि त्यासाठी मी त्यांना भेटणारच आहे. हे बघ, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आता उशीर करू नकोस. आजी मला सांगत होती की तू घर सोडून जाण्याचं म्हणतेस म्हणून. ते मग मी जे काही बोललो त्यासाठी माफ कर मला. नाही सत्य, तू जे बोललास ते बरोबरच आहे. मला मेलीला अक्कलच नाही. 4 चौघात कसं बोलायचं, कसं वावरायचं, कसं वागायचं. मला तर वाटतं मी एकटीच राहिलेली कबाबी बरी. माफ कर म्हणलं ना. अगं हे तुझं घर आहे. तू ये घर सोडून कुठे बी जाणार नाहीस. ते घर सोडून कोणी जाणारच असेल तर ती हलकट्टी या. अरे पण सत्या, माझ्यामुळे तुझ्यात आणि आर्यात. नाही तसं काही बी नाही होणार ते. मग मी बोललो ते रागाच्या भरात बोललो. आणि तुला ठाव आहे ना, एकदा माझं डोस कसं टकलं की मी कसं बी काय बी बोलतो. एक काम कर बघू, तूच 2-4 मुस्काटात मार माझी, म्हणजे आता तरी अक्कल येईल मला. सत्य, आज पतूर मी कधी तुझ्यावर हात उगारलाय? आज पतूर कधी तुझ्याशी असं तोडून बोललो बी नाही आहे. इसरून जा समजा. मी अभी इसरले समजा. ते तुम्ही काय म्हणतात ते डिलीट. मग घर सोडून जाण्याचा प्लॅन कॅन्सल. आता माझा राजकुमार पांढऱ्या घोड्यावरनं आला की मला जावंच लागल ना. तोपर्यंत आहे मी. आंसू काय विचार केलायस प्रियाला घराबाहेर काढण्याबद्दल? कन्फ्युज्ड आहे थोडं. का काय आलं? यावेळेचं ऑपरेशन वाटतं तितकं सोपं नाहीये कारण त्याचा थेट संबंध आर्याशी. मग आर्याला सगळं खरं काय ते सांगून टाक ना प्रियाबद्दल. हो, कारण प्रिया कशी आहे हे तिला कळायला हवं. त्या बिचाऱ्या पोरीच्या मनात आईची एक आदर्श इमेज आहे आणि प्रियाने पुढचे 10 जन्म जरी घेतले तरी तिला तसं होता येणार नाहीये. तिची आई तिला कशी टाकून निघून गेली हे तिला कळणं खूप गरजेचं आहे. तुला खरंच हे इतकं सोपं वाटतं बियंग? अरे आर्याचं वय काय, किती लहान आहे. एवढ्या लहान वयात एखाद्या मुलीला हे कळणं की तिची आई तिला जन्म देतात सोडून निघून गेली, किती मोठा शॉक आहे.
आणि प्रियाबद्दल सगळं खरं सांगता सांगता तिला जर हेही कळलं की मी तिचा जन्मदाता बाप नाही, तर तो ट्रॉमा किती मोठा असेल याची कल्पना येते तुला. त्यात आर्या खूप सेन्सिटिव्ह मुलगी आहे. म्हणून तर हे सगळं अवघड जागेचं दुखणं झालंय माझ्यासाठी. जे काही करायचं ते खूप विचार करून करावं लागेल. ठीक आहे, तुला योग्य वाटतं ते कर, पण लवकरात लवकर प्रियाला इथून हाकल. काय सत्यजितराव इथे येऊन गेले? दादाला माहितीये? नाही. वाटलंच मला. दादाला कळलं असतं तर एव्हाना त्यांनी आकाश पाताळ एक केलं असतं. कसं आहे, सत्यजितराव मनू आणि शुभ्राला भेटायला येणार हा अंदाज होताच मला. बरं काय बोलले, काही कळलं का? नाही, मनून मला काही सांगितलं नाही. शुभ्राची चौकशी करायला आले होते एवढंच म्हणाले मला. पण तिच्या मनात विचारांची उलतापालत चालू होते कळलं मला. स्वाभाविक आहे ना अंकिता. कसं आहे की आपले विचार ना एखाद्या स्प्रिंग सारखे असतात. ते आपण जितके दाबतो ना तितकेच ते उफाळून बाहेर येतात. सत्यजित रावांना भेटून बऱ्याच गोष्टी क्लिअर करायच्या असं म्हणत होती ती. गुड. अगं हे आधीच व्हायला हवं होतं. असो, हळूहळू प्रकरण पुढे सरकतंय, हे काय वाईट आहे का? त्या दोघांची भेट होणं हे खूप गरजेचं आहे. पण काय, मागच्या सगळ्या गोष्टी काढून एकमेकांना दूषण देतील ते दोघं असं वाटतंय तुम्हाला? नाही का, मला या गोष्टीचं टेन्शन नाही. कसं आहे, 7 वर्षाचे हिशोब मागताना किंवा देताना त्या दोघांमध्ये वाद होतील कदाचित. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की या दोघांच्या भेटीचा कोणी गैरफायदा घ्यायला नको. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? दादा होळकर. कसं या दोघांच्या भेटण्याने बिथरून जाऊन त्यांनी आणखीन काय करायला नको. सत्यजितराव काय किंवा आपला दादा काय, त्या तांबडे बाबाच्या भक्ताला या दोघांचंही भलं झालेलं कधीच बघवत नाही. आणि त्याने जरी काही केलं नाही तरी प्रिया असेलच ना घडी विस्कटवायला. प्रिया कुठे आहे, कशी आहे, हे आपल्याला काहीही माहित नाही. त्यामुळे ती या दोघांमध्ये येऊन काही घोळ घालेल असं मला वाटत नाही. आपल्याला जसं वाटतं तसं जर का सगळं घडत गेलं असतं ना तरी वेळच आली नसती. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. कसं आहे बघ, प्रिया काय किंवा हा होळकर काय, माझं म्हणणं एवढंच आहे की हे दोघं जण भेटत असताना कोणी त्यांच्या मध्ये यायला नको. अगं मनू स्वतः तयार झाली आहे सत्यजित रावांशी बोलायला, त्यांना भेटायला. अगं माझं म्हणणं या दोघांच्या भेटी झाल्या पाहिजे. जे काही बोलायचं ना त्या दोघांमध्ये बोललं गेलं पाहिजे. त्यामध्ये मिठाचा खडा नको पाडायला. तर तो राजकुमार खूप हुशार आणि शूर होता. त्या राजाने त्याला सांगितलं की जंगलाच्या वाटेनी आपल्या राज्यावर हल्ला करायला काही शत्रू येत आहेत, तेव्हा तू जा आणि त्या वाटेवर पाळत ठेव. पाळत म्हणजे काय? हा, पाळत म्हणजे नजर ठेवायची. म्हणजे क्लासमध्ये तुझी टीचर तुझ्यावर ठेवते ना तशी. पण मी गुड गर्ल आहे ना. ऑफकोर्स, माझी डॉल एकदम गुड गर्ल आहे. आपल्या गोष्टीत एक राजकुमारी आहे ना, अगदी तशी. मम्मा, म्हणजे स्टोरी मध्ये राजकुमारी पण आहे? म्हणजे काय, आपल्या स्टोरीत राजकुमारी पण आहे जी अगदी तुझ्यासारखी आहे. क्यूट, गोड, गोंडस. मग पुढे काय होतं? पुढे तो राजकुमार जंगलात जातो. आर्या, झोपायचं नाही? बाबा थांबा ना, मम्मा मला गोष्ट सांगते, तुम्ही पण ऐका. उशीर झालाय खूप, झोपत आहे. बाबा तुम्ही गाणं म्हणा ना. आर्या, गाणं बिणं काही नाही, झोप गच्चू. गाणं?
कोणतं गाणं? हिला झोपायला म्हणायचं ते का? म्हणा ना प्लीज. बाबा प्लीज म्हणा ना. प्लीज, मलाही ऐकायचं. झोप. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू. या एका क्षणाची मी खूप वाट बघितली. तू, मी आणि आर्या. कदाचित या क्षणासाठीच देवाने जिवंत ठेवलाय मला. आर्या, झोपलीस का तू? आर्या